या मैत्रिणींनो चहा प्यायला. मला आज एक तुम्हाला शॉप मधला किस्सा सांगायचा आहे. किस्सा म्हणजे खूप वाईट वाटलं मला. आज 21-22 वर्षाचा मुलगा, तो म्हणत होता मी 21-22 वर्षाचा आहे, पण मला शंकाच होती. त्या मुलाच्या आला आणि म्हटलं की एक छोटंसं बाळ जन्मले आणि म्हणजे डिलिव्हरी झालेली. माझ्या बारामतीमध्ये महिला हॉस्पिटलच्या जवळच शॉप असल्यामुळं तिथं बरेचसे डिलिव्हरीचे पेशंट येतात. बारामती महिला हॉस्पिटलला फ्री डिलिव्हरी आहे. 1 रुपयाही तुमच्याकडनं घेतला जात नाही. सर्वप्रथम तुम्हाला सांगते, पार बीड पासून ते लांबून लांबून लोक डिलिव्हरीचे पेशंट घेऊन येतात. कधी कधी असं वाटतं इतका त्रास होत असेल त्या लेडीजला, पोटात दुखत असेल, किती त्रास होत असेल, एवढ्या लांबून ते पेशंट कसं आणत असतील. आम्ही बारामतीकर म्हणून खूप स्वतःला प्राऊड फील करतो की दादांनी आमच्यासाठी असे सुंदर हॉस्पिटल बांधले की जे इथलेच नाही तर लांबच्या लेडीज डिलिव्हरीसाठी येतात. रुपयाही त्यांच्याकडनं न घेता उत्तम जेवण आणि सगळी सोय. इतकं स्वच्छ हॉस्पिटल कुठेही मिळणं अवघड आहे फ्रीवालं. तर मी आता तो किस्सा सांगतो तुम्हाला. तो मुलगा शॉपमध्ये आला आणि म्हटला थंडीचे दिवस आहेत, बाळाला खूप गार लागते, तर एखादं स्वेटर असलं तर किंवा ब्लँकेट असलं तर द्या. मग मी त्याला दाखवले ब्लँकेट आणि स्वेटर. त्याच्या खिशामध्ये होते फक्त 150 रुपये. त्यांनी सांगितलं काकू ह्या 150 रुपयामध्ये काय मिळत असेल तर तेच द्या. तर म्हणलं ठीक आहे. मग मी त्याला विचारलं की म्हणजे कोण आहे तुझं बाळ? तर म्हणला माझाच मुलगा आहे. तर मी म्हणलं तूच मुलगा आहे आणि तुलाच मुलगा, असं कसं रे बाळा? तर मग म्हटला की आमचं लव्ह मॅरेज आहे आणि आम्ही पळून लग्न केलेलं आहे आणि डिलिव्हरीला इथं आलोय. तो कुठून आलाय तर मला शंका आहे त्याने खरं सांगितलं नसणार आहे. त्या मुलाने सांगितलं की मी बीडवरून आलोय, पण मला नाही वाटत तो तिकडचा होता. आता माहित नाही त्याने खरं सांगितलं का खोटं सांगितलं. पण परत तो ब्लँकेट घेतलं, खाली गेला आणि पुन्हा वरती आला आणि मला विचारलं की छोटासा एखादा धडपा आहे का तुमच्याकडे, एवढा कापड आहे का? म्हणलं कशाला रे? तर म्हटला माझ्या बायकोच्या डोक्याला बांधायला हवंय आणि माझ्याकडे बिलकुल पैसे नाही, एवढेच 150 रुपये आहेत. तर म्हणलं ठीक आहे. मी त्याला एक स्टॉल दिला, पैसे नाही घेतले. म्हणलं जा. पण ना कधी कधी मला असं वाटतं ह्या मुलाने लव्ह मॅरेज केलं ठीक आहे, पण तुम्ही एक मूल पण जन्माला घातले, तुमच्या खिशात पैसे नाहीयेत. चला डिलिव्हरी तर फ्री झाली, पण त्या बाळाचं भविष्य काय करणार तुम्ही? असं जर तुम्ही त्याचा सांभाळ करणार असाल तर काय करणार माहिती नाही. म्हणजे त्याच्या घरच्या लोकांनी प्लीज स्वीकारा, त्यांना झाली चूक त्यांच्याकडनं आणि मुलांना तुम्ही पण घरी जावा असं समजवलं मी त्याला. माहित नाही का काय परिस्थिती आहे माहिती नाही, पण मुलं लव्ह मॅरेज करते इथपर्यंत ठीक आहे. परत तुम्ही कमवतच नसाल तर तुम्ही बाळ जन्माला घालताय, त्याचा कसं संगोपन करणार आहे तुम्ही? त्या बाळाला कसं सांभाळणार तुम्ही? ह्या गोष्टीला 8 दिवस झाले, पण माझ्या डोक्यातून ही गोष्ट जात नाही. 8-10 दिवस झाले असतील. इतकं वाईट वाटतं ते आठवलं तरी की हा मुलगाच 21-22 वर्षाचा आहे, तेवढा पण आहे का नाही मला शंका वाटत होती त्याच्याकडे बघून. इतका तो लहान दिसत होता. यांनी मूल जन्माला घातलं म्हणजे ती मुलगी अजून लहान असणार आहे. तो म्हणतोय 19 वर्षाची आहे, पण माहित नाही, आपण तर तिला काही पाहिलेली नाहीये. समजा असेल पण जरी असेल तर तुम्ही काहीच कमवत नाही. तुम्ही बाळ जन्माला घातलंय, तुम्हाला काय करणार? बाळाला कसं सांभाळायचं, त्याची काळजी कशी घ्यायची? थंडीचे दिवस आहे, त्या मुलीकडे कपडे म्हणजे त्या मुलाला बाळाला जन्माला आले त्याला कपडे नाही, मुलगा झालाय. खूप वाईट परिस्थिती आहे. मुलांनो असं वागू नका. खूप विचार करून कुठल्याही गोष्टीचा निर्णय घ्या. मी म्हणत नाही लव्ह मॅरेज वाईट आहे, पण तुम्ही लगेच बाळ पण जन्माला घातलंय, त्याला सांभाळायला तुमच्याकडे काही नाही, कसं सांभाळणार आहे तुम्ही? त्याच्या घरच्या लोकांनी त्यांना स्वीकारायला पाहिजे. आता त्याला पर्याय नाही. आपण वाईट वाटून काही करू शकत नाही. त्याच्यामुळे मी म्हणाल की मुलांनी खूप विचार करून अशी लग्न करा. लग्न केलं तरी लगेच बाळांना जन्माला घालू नका. मूल तुम्ही स्वतःच एक मुलं आहात, तुम्ही त्यांना कसं सांभाळणार आहे? वाईट परिस्थिती आता, अवघड आहे. असे बरेचसे किस्से होत राहतात. एक पण 40 वर्षाच्या किंवा 38 वर्षाचे गृहस्थ होते. मुलाच्या चक्करमध्ये त्यांना ही 8वी मुलगी झाली आणि ते
शॉपमध्ये आले होते तर ते टेन्शनमध्ये होते आणि म्हणले मला 8वी मुलगीच झाली मॅडम. मला आधी वाटलं ते चेष्टाच करते, पण नाही म्हणले मला 8वी मुलगी आहे. त्याने मला फोटो पण दाखवले. असे भरपूर किस्से होत राहतात. मग मी त्यांना म्हणलं पण मुलगा काय आणि मुलगी काय. नाही म्हणले घरचे ऐकत नाही. अहो घरचे ऐकत नाही पण तुम्ही तरी काहीतरी कळायला पाहिजे ना. म्हणजे माणसं खूप असे अविचारी वागतात. वागू नका असं. काय गोष्टींचं तुम्हाला तारतम्य पाहिजे. 1 किंवा 2 मुलं आणि त्यांना उत्तम सांभाळा, ते खूप गरजेचं आहे.